हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग. कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 7. माझं सगळं आवरून पण झालेलं आहे. तर बरेच दिवस झालं ना मला कपाट आवरून ठेवायचं होतं आणि फायनली मुहूर्त लागला. सकाळी उठले होते, काहीच काम नव्हतं माझ्याकडे, लवकरच येऊ म्हणजे सकाळी ना 4 वाजताच आज मला जाग आली होती आणि मग झोप पण येत नव्हती. मग काय केलं, बेडरूममध्ये आले आणि हे सगळे कपडे आहेत ना आवरून ठेवले. 2-3 दिवसापासून सारख्या साड्या काढत होते, त्यामुळे मग थोडंसं ना विचकलं होतं पूर्ण कपाट. तर इथे बघू शकता आता छान असं आवरून ठेवलं. झुंबर बघा हरवलं होतं, फायनली भेटलं. कारण रात्री मी काढून ठेवलं. सकाळी एवढं शोधते काय मिळत नव्हते. एक भेटलं, एक गायब. तर शोधलं, त्यानंतर भेटलंय. सकाळपासून कोणत्या कामात जीव लागत नव्हता, कारण म्हणलं एवढं महागाचं हरवलं तर काही खरं नाही. आपलं आरूचे पप्पा तर चांगलंच राग होते, त्यामुळे मग आता आतरून काढून बघितले, तिथे निघालो बघा. एवढं शोधले. आता ना साधेवालेच कानातले घालणार आहे, सोन्याचे ठेवून देणार आहे. या झुंबरमुळं सकाळी सकाळी घरामध्ये एवढा गोंधळ झालाय तर काय सांगू. असो, चहा घेतला. चहा प्यावासा वाटत होता, चहा घेतला. त्यानंतर आता घरातली कामं करायची, ते करून घेते. सकाळपासून टेन्शन होतं ते झुंबरचं. फायनली भेटलेलं आहे. आता हे ठेवून देते आणि आजच्या नंतर साधेवालेच कानातले घालणार, सोन्याचे घालणार नाही. कारण माझे काम असे आहेत ना, कुठं ठेवलं विसरून जाईल. तर बरेच दिवस झालं मी एकही ब्लॉग अपलोड केला नाही ताईंनो. त्याचं कारण असं की थोडे दिवस माझी तब्येत बरी नव्हती आणि त्यानंतर ना आई पप्पा वगैरे सगळेजण आले होते, बांधकाम वगैरे चालू होतं. त्यामुळे मग मला वेळच मिळाला नाही आणि घरचे सगळेजण आले तर मग सगळ्यांसोबत गप्पा मारण्यातच मी एवढी बिझी झाले की मला ब्लॉगची आठवणच नाही आले. तर मी म्हणलं असो, पण आता आई पण थोडे दिवस होती, 15 दिवस तरी होती माझ्याजवळ. कारण शिव पण खूप तंग करत होता आणि मग ते बांधकाम चालू असल्यामुळं त्यांना चहा पाणी करणं हे करणं, त्यामध्ये माझा खूप वेळ जात होता. त्यामुळे मग आईला म्हणलं तू इथे थोडे दिवस राहा. तर आई 15 दिवस राहिली आणि मग आता आई पण घरी गेलेली आहे. तर मी म्हणलं चला, आता मला काही करमत नव्हतं, तर मी म्हणलं आपलं जे काम आहे ते आपण कंटिन्यू करूया. म्हणून मग परत मी ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे. तर आज मी या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करणार आहे. माझे मॉर्निंगची कोणकोणती कामं वगैरे असतात ते सर्व या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आत्ता मॉर्निंगचा टायमिंग आहे, सकाळचे 7 वाजलेले आहेत. माझी आंघोळ वगैरे झाली, सगळं आवरून झालं आणि त्यानंतर पूर्ण घरामध्ये मी स्वच्छ झाडून मारून घेतलेलं आहे. आणि आता बाहेर पाणी वगैरे टाकणार आहे. पारूचं झाडून म्हणतात ना, ते अंगणातलं पूर्ण बाहेर आता मी काढून घेतलं. फक्त बाहेरचं म्हणजे मेन गेटच्या बाहेरचं सगळं झाडून मारून पाणी टाकलं होतं, फक्त हे आतमधलं राहिलं होतं. तर आता इथे देखील थोडंसं पाणी टाकून ना मी वायपर वगैरे मारून सगळं क्लीन करून घेते दररोज. तर आता तेच करत आहे. आणि इथे बघू शकता शिव पण तोपर्यंत उठलेला आहे. तर तो ना माझ्या अवतीभोवतीच खेळत असतो आणि त्याला बोलत बोलतच मग मी काम करते. त्यामुळे काय होतं, तो काम करताना मला डिस्टर्ब करत नाही, म्हणजे तो मी बोलते ना त्याला, त्यामुळे मग तो पण मला काम करू देतो. तर आता मी आलेली आहे किचनमध्ये. इथे ना सुरुवातीला मी देवासाठी फुलं आणून ठेवली, कारण परत उशीर झाला ना मग झाडावरही काही फूल राहत नाही. आणि कसं पूजा करताना बघा देवासाठी फुलं असले ना तर पूजा करायला पण खूप छान वाटतं. त्यामुळे तर आता इथे मी बनवत आहे सगळ्यांसाठी चहा. मी तर चहा पिला होता, कारण बघा मला सवय झाली, सकाळी उठलं ना जोपर्यंत मी चहा नाही घेत ना तोपर्यंत मला अजिबात बरोबर वाटत नाही. त्यामुळे मग सकाळी मी आधी चहा घेतला आणि त्यानंतर आता आयुष्य पप्पाला आणि मुलांना वगैरे चहा करून दिला. मुलं तर चहा पित नाहीत, दूध वगैरे घेतात, पण ह्यांनी चहा पितात. तर त्यांच्यासाठी आता चहा बनवत आहे. त्यानंतर आज मी बनवणार आहे मेथीची भाजी. तर ह्यांनी ना काल मार्केटमधून 2 मेथीच्या जुड्या आणल्या होत्या. तर मला काल वेळ नाही भेटला नीट करायला, कारण ह्यांनी खूप उशीर आलेले, 10:30 पावणे 11 वाजता. तर मी म्हणलं असो, तर आता लगेच मी निसून घेणार आहे आणि लगेच करून पण घेणार आहे.
तर आता मी इथे मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे. तर आता 2-3 पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेते आणि साईड बाय साईडनं मी मुगाची डाळ पण भिजत घातली भाजीमध्ये टाकण्यासाठी, कारण थोडीशी भिजली ना बघा 10-15 मिनटं तर मग लवकर शिजते त्यामुळे. आणि भाजीत टाकण्यासाठी आता मी टोमॅटोसुद्धा कट करून घेणार आहे, पण त्यापूर्वी ना 3 ते 4 वेळेस स्वच्छ भाजी धुवून घेणार आहे, कारण बऱ्याच वेळेस काय होतं बघा भरपूर अशी माती निघते भाजीमध्ये, त्यामुळे वरच्यावर अशी घोळून घेतली ना मग ती माती येत नाही. तर अशा पद्धतीने करत असते. आणि त्यानंतर ना इथे टोमॅटो पण मी स्वच्छ धुवून घेतलेत. तर आता टोमॅटो पण मी कट करून घेते. आणि बघा बऱ्याच वेळेस काय होतं जेव्हा आपण अशीच भाजी बनवतो ना तर मग ते खाताना ना दोरी सारखी लागते, त्यामुळे मग थोडंसं मी कट करून घेते नाईफनी आणि त्यानंतर मग भाजी बनवते. जास्त पण कट नाही करत, कारण बघा आई अशी म्हणत होती ना की मेथीची भाजी कट केली ना तर मग त्याला म्हणजे चव राहत नाही त्याची असं म्हणतात, पण माहिती नाही मला डायरेक्ट अशी करा वाटत नाही, कारण मग ती एकदम खाताना ना दोऱ्यासारखं लागतं म्हणून. तर आता इथे बघू शकता अशा पद्धतीने मी कट करून घेतली. तर आता इथे भाजी बनवत आहे. सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यानंतर आता मी टाकत आहे जिरे ऑप्शनल आहेत, कोणाला आवडतं टाकायला कोणाला नाही आवडत, पण जिरे टाकल्याच्यानंतर भाजीची चव अजून वाढते, त्यामुळे मग थोडेसे टाकते. आणि त्यानंतर आता सर्व कट केलेली मेथीची भाजी टाकलेली आहे. त्यानंतर टोमॅटो ॲड करायचे, नंतर आपले जे काही बेसिक ड्राय मसाले आहेत किचनमधले ते ॲड करायचे, चवीसाठी थोडंसं नमक, त्यानंतर थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण ॲड करणार आहोत मुगाची डाळ. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलं, झाकण लावून एक 5 ते 6 मिनिट ठेवलं आणि त्यानंतर आता मी डाळ टाकत आहे. इथे बघू शकता मेथीच्या भाजीला अजिबात पाणी वगैरे टाकायची गरज नसते, कारण त्याला ऑलरेडी पाणी सुटतं आणि त्यामध्येच भाजी शिजून निघते. तर इथे बघू शकता भाजीला छान असं पाणी वगैरे सुटलं. त्यानंतर यामध्ये ना जी मुगाची डाळ आहे ती मी ॲड केलेली आहे. नंतर परत झाकण लावून थोडं वेळ ठेवले, कारण मग डाळ शिजायला वेळ लागेल त्यासाठी. तर इथे बघू शकता साईड बाय साईड मी कढईमध्ये थोडीशी ना मुगाची उसळ बनवून घेत आहे. तर इथे ना त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, बारीक चॉप केलेला कांदा टाकला, आलं लसणाची पेस्ट टाकली, त्यानंतर थोडंसं टोमॅटो टाकलं, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला यामध्ये बेसिक मसाले ॲड करायचे आहेत, ज्यामध्ये थोडंसं हळद पावडर मी टाकलेलं आहे. तर इथे ना मी म्हणजे मसाले टाकणार होते, तेवढ्यात मला लक्ष आलं की तिखट बनवल्यास मुलं खाणार नाही, त्यामुळे मग मी नंतर मसाले सगळे स्किप केले आणि खूपच सिंपल पद्धतीने ही मुगाची उसळ बनवली. त्यामध्ये फक्त हळद आणि मीठ, फक्त जिंजर गार्लिक पेस्ट एवढंच टाकून बनवलेली आहे. वरतून मस्त अशी कोथिंबीर सोडली आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान अशी झालेली आहे. तर ही मटकी नाही आहे, जे मुगं असतात ना बघा त्याला मोड आलेले आहेत, तर ही मुगाची उसळ मी बनवलेली आहे. तर इथे बघू शकता तोपर्यंत ना साईड बाय साईड कणिक देखील मी मळून घेतलेलं आहे. तर चला आता पटकन सगळ्या चपात्या करून घेते आणि टायमिंग सांगते. आता वाजलेले आहेत सकाळचे 8:30, तर 9 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा असतो, कारण मग ह्यांना टिफिन वगैरे द्यायला लागतो, त्यामुळे. तर आता माझा सगळं स्वयंपाक वगैरे झाला होता. त्यानंतर ना आज मी चपात्या जशा मी नेहमी बनवते ना तशाने बनवल्या, त्रिकोणी बनवल्या, कारण त्या म्हणजे त्या चपात्या पण नरम होतात, पण मला असं वाटतं की व्यवस्थित फुगत नाहीत माझ्या. तर त्यामुळे मग नेक्स्ट टाईम मी जशा मी बनवते तशाच बनवणार आहे. असं
तर आता ह्यांच्यासाठी जेवायला वगैरे वाढलं त्यांनी जेवण करून कामाला गेलेली आहेत. त्यानंतर टिफिन वगैरे दिला त्यांना आणि आता मी माझ्या रोजच्या कामाला लागलेली आहे. तर आता मी आलेली आहे किचनमध्ये. तर हे भांडे वगैरे सर्व मी घासून ठेवली होती. तर सुरुवातीला सगळी भांडी आता मी ट्रॉलीमध्ये लावून घेणार आहे, कारण चांगले असे सुकले आहेत आणि सुकल्याच्या नंतरच मी ट्रॉलीमध्ये लावून घेते. कारण मग ओलसर आपण थोडी जरी ट्रॉलीमध्ये तसेच लावले नाही तर मग पूर्ण ट्रॉल्या वगैरे गंजतात आणि त्यामध्ये कॉक्रोच वगैरे पण होतात, झुरळ होतात बघा. त्यामुळे काय करायचं, थोडंसं पुसून लावायचे, नाहीतर मग पूर्णपणे सुकल्याच्या नंतर. तर इथे बघू शकता किचनमध्ये भरपूर पसारा पडला आहे. तर आता इथे सगळी भांडी वगैरे घासून घ्यायचे, पण त्या आधीनं जे काही स्वयंपाक उरला होता ते दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे. आणि नेमकं बघा आत्ताच पाणी पण आलं, तर लगेच पाण्याची मोटर लावून घेतली, कारण आमच्या इकडे आधीच पाण्याचा जाम प्रॉब्लेम आला तर 8 दिवस एक सलग येतं, नाही तर मग 2-4 दिवसाला एकदा येतं. त्याचा काही नियम नाही ना काही नाही. त्यामुळे मग आधी पाण्याची मोटर चालू केली आणि त्यानंतर आता इथे सर्व भांडी वगैरे मी घासून घेत आहे. तर सुरुवातीला ना सगळं खरकटं वगैरे मी एका भांड्यात काढून घेतलं आणि पिल्लू झोपले आता, म्हणजे त्याला मी जेवू घातलं त्यानंतर झोपी गेले आणि त्यामुळेच मग आता मी पटापट काम करून घेत आहे, कारण शी उठेपर्यंत कमीत कमी माझी भांडी झालेली पाहिजेत. नाही तर मग तो उठला ना सारखं मग माझ्या म्हणजे मला काम नाही करू देत, मग तो मम्मी घे असंच करतो. त्यामुळे तर चला आता पटापट सगळी भांडी वगैरे घासून घेते. तर आता सगळी भांडी वगैरे माझी घासून झाली आणि त्यानंतर ना पूर्ण गॅस स्टव वगैरे मी क्लीन केला. आणि इथे जेव्हा पण माझी भांडी वगैरे घासणं होतात ना त्यानंतर ही नळ मी अवश्य क्लीन करते, कारण बघा हे ब्लॅक कलरचे आहेत ना, त्यामुळे काय होतं साबणीचे डाग वगैरे लगेच दिसतात आणि उमटल्याने ते परत पांढरे दिसतात, मग ते अजिबात चांगलं वाटत नाही. त्यामुळे मग जेव्हा पण भांडी वगैरे घासणं होतं त्यानंतर नळ वगैरे क्लीन करते आणि ज्या काही खालच्या स्टाईल आहेत ना किचन ओट्या बसल्या त्या सर्व घासून नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेते. रोजच्या रोज हे सगळं केलं ना तर मग काय होतं, ज्या स्टाईल आहेत ते जास्त तेलकट होत नाहीत आणि त्यावरचे जे डाग आहेत ना ते जास्त जिद्दी होत नाहीत. लगेच एकदा आपण हाताने घासून घेतलं की निघून जातात. त्यानंतर इथे बघू शकता सिंक जे आहे ना ते पण घासून घेतलेलं आहे आणि पूर्ण साबणचा डब्बा वगैरे सगळं मी धुवून ठेवते जेव्हा माझे भांडे वगैरे होतात. त्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने. तर आता पूर्ण माझी किचनची क्लिनिंग वगैरे झालेली आहे. तर इथे बघू शकता बघा पूर्ण सिंक वगैरे क्लीन केलं, पूर्ण गॅस स्टव वगैरे क्लीन करून ठेवला आणि त्यानंतर असं दिसत आहे आपलं किचन. भांडे बघू शकता किती सारे पडले आहेत ना. घरात 4च माणसं आहेत पण भांडे एवढे पडतात की त्याचं काय 10 माणसं आहेत घरात असं. तर इथे बघू शकता किचनमधलं आवरत होते तोपर्यंत मुलांनी हॉलमध्ये पूर्ण पसारा केला होता. तर आता सुरुवातीला ना पूर्ण हॉल वगैरे मी आवरून घेणार आहे आणि आरूच्या स्कूलला सुट्टी होती त्यामुळे आरू घरीच होता आणि आयुष शिवकडे लक्ष देत होता, कारण पिल्लू पण उठलं होतं तोपर्यंत. आणि मी आता सगळं घर आवरून घेत आहे. असंच होतं बघा माझ्यासोबत.
जेव्हा मी किचनमधलं काम करते ना तोपर्यंत मुलं समोरच्या हॉलमध्ये मी कितीतरी आवरून ठेवलं ना तर वापस पसारा करतात, खेळणी इकडं तिकडं टाकतात. तर सुरुवातीला ना ही सगळी खेळणी मी उचलून समोरचं जे कॅबिनेट आहे ना टी व्ही खाली केलेलं ते मुलांची खेळणी ठेवण्यासाठीच केलेलं आहे. त्यामध्ये सगळी खेळणी ठेवून दिली. त्यानंतर मागच्या बेडरूममध्ये झाडून वगैरे मारला आणि आता पूर्ण घरामध्ये परत एकदा स्वच्छ झाडून मारून घेणार आहे. कारण माझी पूजा पण बाकी आहे, पण फरची जेव्हा पुसते ना घरामध्ये त्यानंतरच मग पूजा वगैरे मी करते. तर इथे आता पटकन मी झाडू मारून फरची वगैरे पुसून घेणार आहे. तर आता इथे ना हा जो सोफा आहे ना त्याच्या मागचं पण मी पूर्ण झाडून वगैरे मारून घेते. कारण बघा सकाळी तर हे कामं होत नाहीत. नॉर्मली आपण झाडू मारतो ते मारून घेते, पण ह्या वेळेस ना पूर्ण घरामध्ये डीप झाडून मी मारून घेते. तर जसं की मग सोफ्याच्या मागचं असो, खुर्च्या वगैरे सगळं काढून असो, तर असं सगळं सामान वगैरे साईडला करून मी स्वच्छ क्लीन करते. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, मुलं सोफ्यावर बसतात वगैरे ना तर काही ना काही सांडवतात किंवा मग सोफ्याच्या मागे काही टाकतात आणि ते तसंच नाही बघितलं तसंच ठेवलं तर मग मुंग्या लागतात बघा. तर त्यामुळे मग अशा पद्धतीने झाडून वगैरे डीप मारून घेते या टाईमला मी. तर इथे ना आरू अभ्यासाला बसला होता, तर त्याला जे काही क्वेश्चनचे आन्सर वगैरे येत नव्हते सोबतच मी त्याला थोडंसं सांगत होते. आणि तसं तर तो मनानं बसतो अभ्यासाला, पण थोडंसं आपण बोललं ना तर मग तो व्यवस्थित होमवर्क वगैरे कंप्लीट करतो. त्यामुळे मग त्याला आधी अभ्यासाला बसवलं. त्यानंतर मी आता इथे पूजा करायला घेतलेली आहे. तुम्ही म्हणताल एवढा उशीर केला, तर होत आहे मग थोडासा उशीरच होतो. कारण 10 वाजता ह्यांनी कामाला जातात, त्यानंतर 1 तास मला पूर्णपणे कामाला लागतो, ज्यामध्ये भांडी असतो, लादी पुसणं वगैरे असतो, तर तोपर्यंत 11 वाजतात. तर आता घर स्वच्छ ठेवून पण आपण पूजा नाही करू शकत, त्यामुळे लादी वगैरे पुसल्याच्या नंतरच पूजा वगैरे करत असते. तर इथे आता छान अशी देवपूजा वगैरे मी करून घेते. तर चला आता देवपूजा वगैरे करते. तर चला ताईंनो, आता इथेच व्हिडिओचा एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. सगळ्यांनी काळजी घ्या. परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.